लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याकरता मतदान प्रक्रिया सुरू आहे। 13 राज्यातील 88 जागांकरता मतदान होत आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा समावेश आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। संवेदनशील भागात दुपारी 3 पर्यंत मतदानाची वेळ असेल। मतदान केंद्रावर आयोगाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील बुलढाणा, अकोला, हिंगोली करता आज मतदान होणार आहे। तर नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावतीत आज मतदान पार पडेल। परभणी, वर्धा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याकरता आज मतदान होत आहे। अभय पाटील, अनूप धोत्रे आणि रविकांत तुपकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तेरा राज्यांमधील 88 जागांकरता आज मतदान होत आहे। विशेष म्हणजे आज राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मतदान पार पडत आहे। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागेचा समावेश आहे। जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला। माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम युवकांना, महिलांना, तरुणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक असं आवाहन करतो की मतदानाला बाहेर पडा। जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। आपण मतदानाच्या दिवशी जर बाहेर पडलो नाही तर 5 वर्ष अमुक माणसाने ढमुक केलं आणि टमुक माणसाने टमुक केलं असं म्हणण्याचं मग नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही। सज्जन लोक जोपर्यंत संघटित येत नाही तोपर्यंत दुर्जनांचा पराभव होत नाही। सगळ्या मतदारांनी मतदानाला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आम्ही जे काही गेल्या 15 दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांना फार कष्ट केली आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढतो। मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामकरी, व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे। तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।